हॅलो, गुड मॉर्निंग फ्रेंड्स. कसे आहे सर्वजण? स्वागत आहे सर्वांचं आपल्या डेली व्लॉगमध्ये. तर हे बघा, मी आता पोळ्या बनवते, चपाती बनवत आहे. तर आम्ही इडूल नाही बनवत पोळ्या. माहिती आहे की आम्ही आदिवासी माणसं आमचे सगळे ना असे बनवतात, मोठ्यावाल्या पोळ्या. छोटे नाही बनवत. कोणी लोक छोटे इडूल हात एवढं एका घासाच्या बनवतात. तसं नाही बनवत आहे. ते छोट्या मोठ्या बनवत असतो. आणि बघा आता आमची पोळ्या करण्याची पद्धत कशी आहे, तर कुणाची कशी आणि माझी अशी. तर हे व्हिडिओ ना, मी कॅमेरा ना समोरचा कॅमेरा आहे, त्याच्यामुळे तुम्हाला असं डाव्या हातावर दिसत असेल कदाचित, कारण का हा व्हिडिओ मागचा कॅमेरा नाही आहे, समोरून कॅमेरा आहे. म्हणजे असं मागून असं नाही ठेवलेलं मी, माझ्याकडं ते नाही बाबा स्टँड वगैरे, म्हणून असं बनवलं आहे मी. समोरचा आहे कॅमेरा, त्याला काय म्हणतात ते, बॅकचा नाही आहे. तर बघा मी कशा पोळ्या बनवत असते, जमतात का नाही, बरोबर आहे का नाही बनवायचं ते तुम्ही सांगा. असं बनवत असते पोळी चपाती. बरं, कोणी ह्याला पोळी म्हणलं तर ते हे म्हणसाल नाही, पुरणपोळी नाही आहे, चपाती आहे. साधी सिंपल. तुम्हाला बोलता मी ना गॅसच बंद केला होता मगाशी, चालूच केलेला नाही आहे. थांबा, चालू करते अगोदर गॅस. गॅस चालू करून घेते. तरी असं काय वाजत आहे, सर्व चल ना बापो. आणि असं जास्त पातळ बी नाही आणि जास्त हे पण नाही आहे बनवत. हे उंडा मी हे काय म्हणतात त्याला, उंडा म्हणतात आमच्या भाषेत, याला म्हणतात उंडा. कसं तरी बनवायचं, खायचं आहे की नाही, काय तर मग आता फक्त भाजलं पाहिजे व्यवस्थित. मला तर असंच वाटत आहे की बाबा नुसतं भाजलं पाहिजे व्यवस्थित. आणि एकदम त्याची असं पातळ चपाती असतात ना, करतात लई पातळ, असं नाही बाबा, तसं तेवढं पातळ नाही बनवत. साधारण जाड भारी मस्त, जास्त पातळ नाही, सिंपल आणि जाड पण नाही, असं बनवत असतो. तवा व्यवस्थित तापलेला नाही. आता फुल केला गॅस, आता पण जाईल फास्टच. आता केला आहे फुल. असं करायचं पोळी, काय त्याला. आणि कोणी म्हणजे दोन चकत्या करतात, 2 चकत्या करून एकमेकाला असं लावून हे करतात. पण मी असं नाही करत, माझं असं आहे, मला ते लईच लांबण वाटते 2 करायचं आणि एकाला ते चिटकून असं, मग हे ते, मग असं मी हेच करते बघा. डायरेक्ट गोळा घेते, त्याच्यात हे करते. अरे आपली पोळी आता काय झालं, ह्याला तुटलं त्यात इथं ना, पोळी तुटली थोडीशी. असू दे. आता ती पहिली आहे, आमच्याकडं म्हणतात पहिली पोळी देवाला, पहिली चपाती असो भाकर असो देवाला असं म्हणतात. घरी ना पहिलीच भाकर असो काही पण, दुर्डीमध्ये पहिली टाकलेली भाकर खात नाहीत, ते देवाला म्हणतात. दुसरी झाली की खातात, ते नंतर खातात सगळं संपल्यावर, पण असं लगेच
ठेवली दुरडीमध्ये आणि लगेच घेऊन खाल्ली असं नाही, त्याला राहू देतात तसं, आणि दुसरी शेकली ना दुसरी खातात. मग लास्टला नंतर सगळ्या स्वयंपाक झाल्यावर मग ते खातात, असं नाही की ते टाकून वगैरे. पण पहिल्या सुरुवात जर झाली पोळी असो भाकर असो, ते पहिलीच भाकर टाकली दुरडीत आणि लगेच उचलली खाल्ली असं नाही, ते पहिली भाकर नाही खायला पाहिजे असं धारणा. उगा धारणा म्हणजे ते हे पद्धतच. आता हे चपाती, हे आपलं ना चपातीला प्रॉब्लेम आहे थोडासा, तवा व्यवस्थित नव्हता अगोदर, मग ते बसलं चिटकून. नंतर गॅस मोठा केला, मग त्याला हे झालं, त्याच्यामुळं ते जराशी फुगणार पण नाही. आता हे असंच होईल त्याचं चिटकून बसणं. हे बाबा, हे भगवान, कसं बी करायचं आणि खायचं रे बाबा. कडक शिकली भाकर, ज्याला कडक आवडते तसं. अरे बाबा, अरे बाबा, पकडा तिकडं, चला होऊन जाऊ. अरे बाबा, अरे बाबा, जिसके खातिर. स्वस्त बघा. मी भाजी बनवली ह्याची, काय आपली आवडीची भाजी बनवली, मेथीची भाजी बनवली आहे. आणि आता हे बघा पोळ्या बनवते. सकाळ संध्याकाळचं एकदा चला होऊन जाऊ दे, 2च पोळ्या पण करायत बसायचं, त्यामुळं दोन्ही टाईमचा पोळ्या बनवत असते. भाजीचं बघून भाजी पण असते, पण आता मेथीची असल्यामुळं आणि निखळ करत असते म्हणून एक जोडी 2 टाईम नाही होऊ शकत. एकच ते पेंडी 2 टाईम नाही ना, निखळ भाजी केल्यावर नाही ना जाऊ शकत 2 टाईम. त्याच्यामुळं भाजीचं बघता येईल नंतरच्या नंतर, पण पोळ्या 2 टाईमच्या बनवून ठेवते, म्हणजे ठेवतेच. 2 टाईम मळत बसा एकाच माणसाला, थोडा 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 व्यवस्थित ठेवून टाकते डब्यामध्ये, राहते व्यवस्थित संध्याकाळपर्यंत. मग संध्याकाळी पोळ्या करायची गरज नाही. तर कशी केली बघा, कोणता ना कशा झाला का ते. कोणता ना कशा झाला काय माहीत, कोणत्या राष्ट्र आपल्या कोणत्या ह्याचा ना कशा झाला की. कोणीकडे गेलं, पीठ पातळ झाले माझं चुरण्यामध्ये, तर पातळ झालं तरी कोणी कोणी लई भारी करतात राव, तेवढं लई भारी येतच नाही मला. पातळ पीठ आमच्या गावा म्हणजे असं खूप जण म्हणजे आहे मी, पातळ पीठ असं डू 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 पीठ, पण चपाती गोल 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 गोल. मला तर पातळ पीठ झालं की गोल चपातीच येत नाही. कोणीकडे मी पळते ती कोणीकडे मी पळते, इकडं तिकडं तिकडं तिकडं. चालेल ना, कसलं पण खायचं आपल्याला, असं पण खायचंच आहे तसं पण खायचं आहे. मग काय तर या दोनाचे आपण आता महाराष्ट्राचे नकाशे बनवूया, तिरकोणी. भाजणं महत्वाचं आहे, व्यवस्थित भाजणं अतिशय महत्वाचं आहे. जिसके खातिर कसम.
काल ना मी एक्स्ट्रा पोळ्या बनवल्या होत्या. काल मी म्हणले ना बरं झालं एक्स्ट्रा बनवले. मग माझे घरून माझे भाऊ वहिनी लेकरं माझे भाचे आले होते. मग मी असंच जेवायला बसली तर मग ते आले. मग जेवण केलं. मग भाच्याला ते बरं झालं बाबा म्हणलं. असं असतं कधी कोण येते सांगता येत नाही रूमला. त्याच्यासाठी मग अरे चिटकून बसले का रे तू. हे भगवंत हे बघा लईच पातळ झाले पीठ. चिटकलं होतं ह्यालाच पोळपाटलाच. मग केलो आम्ही जेवण. माझे भाचे मी वहिनी काय जेवले नाही. भाऊ पण जेवला नाही. पण माझे भाचे दोन छोटे छोटे एवढुली जेवण केलो आम्ही. दोघा तिघांना मिळून जेवण केलो. आणि घरी तिखट खात नाही म्हणले वहिनी. म्हटल्या घरी तर तिखट खात नाही बाई. काय आहे की तुमच्या इथं तिखट खायला म्हणे. तिखट जास्त नव्हती माझी भाजी पण छान आहे म्हणते. भाजी मस्त झाली. त्याची आई म्हणते अरे बाबा तुला तर आतेबाईची भाजी छान लागते. मग तू कोणाची आहे म्हणते शेवटी. तू कोणाची बाबा. मग काय तर असं म्हटले. मला भाजलं राव येतं बोटाला. असं तेल असल्यामुळं ते तेलाचं थोडं आज 1-2 दिवस थोडासा त्रास होते. काय होत नाही. एक 2 दिवस होते असं. इथं भाजलेलंच एकदम असं ते तेलाचं. त्याच्यामुळं जाऊ दे. होता रहता है खाना है तो भाजता रहता है. कोणतंच गोष्ट सोपी नसतं. वाटतंय सोपं आहे म्हणून भाजून गिजून घ्यावं लागतं हाताला. आहे की नाही.